श्री क्षेत्र नारायणगड एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ। श्री क्षेत्र नारायणगड, ज्याला श्री शस्त्र नारायणगड म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। या गडाला धाकटी पंढरी म्हणूनही ओळखले जाते। भौगोलिक स्थान आणि रचना। नारायणगड बीड शहराच्या वायव्य दिशेला सुमारे 21 किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यातील पौंडुळ गावाजवळ आहे। नमस्कार मित्रांनो, नायक इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही आहोत नारायणगडला, तर चला तुम्हाला नारायणगड दाखवतो। नारायणगडचं दर्शन करून आणतो। चला जाऊया आता दर्शन करायला। समुद्रसपाटीपासून अंदाजे 3500 फूट उंचीवर असलेल्या या गडाची दक्षिणोत्तर लांबी 7 किलोमीटर आणि पूर्व-पश्चिम रुंदी 3 किलोमीटर आहे। विशेष म्हणजे हा डोंगर कोणत्याही दिशेने पाहिल्यास अर्धचंद्राकृती दिसतो। इकडे पण काम चालू आहे, रस्ते पिस्ते सगळं उकळीलंय। श्री क्षेत्र नारायणगड, आमचे गोरे साहेब। इतिहास। श्री संत नारायण महाराज यांनी या गडाची स्थापना केली। त्यांनी येथे तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि त्यांच्या आशीर्वादाने या स्थळाची स्थापना केली। मंदिरे आणि धार्मिक महत्त्व। या गडावर स्वयंभू महादेवाचे मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, इकडून बी काड्या साईडला, तिकडून बी हे चारी बाजून समजा आणि इकडपासून चौकोन आता हे रिंग रोड आहे ना, तसं कंपाऊंड वाले आहे ते सगळं आतमध्ये पार्किंगची सोय चारी बाजूने। नंतर ते दुसऱ्या टप्प्यात म्हणजे शिर्डीवाणीचे दवाखाना, काही कॉलेज समजा, सध्या ह्या डिप्लोमा कॉलेज, सध्या ह्या टप्प्यात एवढे। श्री क्षेत्र नारायणगडचं प्रवेशद्वार। तर आपण जाऊया मध्ये, बघू मंदिर कसं आहे। तर मी फर्स्ट टाइम आलोय मंदिरामध्ये। महादेव बाबाचा छकडा आहे बघा, बैलगाडा त्यांचा त्या जमान्यातला। आणि हे नारायणगड लय मस्त आहे राव, त्या जमान्यातलं हे तर त्याच्यासाठी। नगद नारायण महाराज आणि इतर संतांच्या समाध्या आहेत। गडाच्या मध्यभागी भूमिगत एक विस्तीर्ण तलाव आहे, ज्याकडे जाण्यासाठी पश्चिमेकडून एक भुयारी मार्ग आहे। या तलावाच्या काठी 7 सिद्ध ऋषी तपश्चर्या करीत असत अशी मान्यता आहे। या गडाचे विशेषत्व असे आहे की येथे केलेले कोणतेही सत्कर्म किंवा दुष्कर्म त्वरित फलीभूत होते, म्हणूनच नारायण महाराजांना नगद नारायण महाराज असे म्हणतात। हे संस्थान अतिशय जागृत मानले जाते आणि येथील वातावरण फार पवित्र आणि शुद्ध आहे। स्थापत्यकला। संपूर्ण गडाचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे दगडी असून दरवाजांशिवाय इतरत्र कोठेही लाकूड वापरलेले नाही, त्यामुळे ते एखाद्या किल्ल्यासारखे मजबूत आणि प्रेक्षणीय आहे। निष्कर्ष। श्री क्षेत्र नारायणगड एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे। येथे अनेक मंदिरे आणि पवित्र स्थळे आहेत, ज्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। नगारा गजरला, घुंगे भत्तीराया, शिवशक्तीचा संग जागृत हा ठाणा, ओझा नारायणगड। संतांची ओळख नामाचा गजर, दिंडी नाचत से उंचावते स्वर, शंख वाजते घोमे मंगल तीरात, प्रेमाचा संदेश हा भक्तीचा थाट। विठू नाम गाजे भजनांची योत, साक्षात नारायण येथेच प्रकट, जिथे संतो विहरती पवन हा का म्हणजे नारायण। आनंद
संत तुझं नाम. ये तुमको रस संपूर्ण भक्तीर साथ. जय जय नारायणगड भक्तांचा आधार, पवित्र ही भूमी सिद्धांचं दरबार. जय जय नारायणगड महिमा अपरंपार, येथेच लाभ मोक्ष इथेच उद्धार. ही बघा बारी लागते इथं एकादशी दिवशी. महिन्यामध्ये दर एकादशीला अशी बारी लागते. ही बघा तुम्ही इथून मध्ये एंट्री करतात बारीला. पिठाची गिरणी नारायणगडावरची. बाबांची बसायची खुर्ची, सिंहासन, बाबांचा वाडा. तर झालेत आता आपले दर्शन मस्तपैकी. आता आम्ही तिन्ही म्हणजे सगळ्या समाधीचे दर्शन घेतलेत. तर चला आता जाऊया. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जे आपले नारायणगडावरचे नवीन मित्र, जे आपले म्हणजे तुमचे जे जवळपासचे आहेत त्यांना शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.